रुग्णवाहिकेतून येत होता आवाज रडण्याचा नाही हसण्याचा. हो, अगदी हसण्याचा. ते ऐकून ज्यांनी पाहिलं त्यांना क्षणभर वाटलं कान चुकीचं ऐकलंय का. रुग्णवाहिकेतून कधी कोणी हसतं का. रुग्णवाहिका म्हणजे तर भीतीचा, तणावाचा, अश्रूंचा आवाज असतो. पण इथे मात्र काहीतरी वेगळंच चाललं होतं. त्या रात्रीचं वातावरण अगदी शांत होतं. रात्रीचे 10 वाजले होते. कोल्हापूरचं शहर थोडं थकलेलं पण अजूनही जिवंत. हॉकी स्टेडियम मधून एक रुग्णवाहिका सायरन वाजवत निघाली. त्या आवाजाने रस्त्यावरील शांतता कापली. सायरन वाजताच लोक बाजूला झाले. अरे, वाट मोकळी करा, रुग्ण आहे, असं कुणीतरी म्हणालं. रुग्णवाहिका सुसाट वेगात निघाली, पण काहीतरी वेगळं होतं. सायरनच्या दरम्यान मधूनच येत होता हसण्याचा आवाज. मुलींचं खळखळून हसणं, गाण्याचा हलका स्वर. कोणी त्या गाडीकडे पाहिलं आणि विचारलं, ही रुग्णवाहिका आहे की डीजे व्हॅन. लोक आश्चर्यचकित झाले, पण काहींनी दुर्लक्ष केलं. असं काही नसतं, आपल्याला भ्रम झाला असेल, एकाने पुटपुटलं. पण काही क्षणातच त्या रुग्णवाहिकेचा वेग वाढला. गोखले कॉलेजच्या दिशेने ती झपाट्याने धावत होती. अचानक एक धाडकन आवाज झाला. धाडक. एका चारचाकीला धडक दिली. मग दुसऱ्या बाजूला 2 दुचाक्या घसरल्या. लोक किंचाळले. रुग्णवाहिका काही मीटर पुढे थांबली. लोकांनी धावत जाऊन गाडीभोवती गर्दी केली. काही जणांनी मोबाईल काढले, रेकॉर्डिंग सुरू केलं. ड्रायव्हर बाहेर आला, घाबरलेला, थरथरत, चेहऱ्यावर घाम, ओठ कोरडे. अरे, काय करत होतास. सायरन लावून धडक दिलीस. कोणीतरी ओरडलं. तो काही बोलला नाही. तेवढ्यात आतून पुन्हा आवाज आला, हसण्याचा, गप्पांचा. आणि कोणीतरी म्हणत होतं, अरे लवकर फोटो काढ आता. लोकांच्या अंगावर काटा आला. हे काय चाललंय, आत कोण आहे. जमाव वाढू लागला. सगळ्यांच्या चेहऱ्यावर भीती आणि संताप. दरवाजा उघड, एक तरुण ओरडला. ड्रायव्हर थरथरत म्हणाला, नाही नाही, आत रुग्ण आहे, गंभीर आहे. रुग्ण आणि हसणं, काय जोक करतोस का. लोकांनी संतापून गाडीभोवती रिंग तयार केली. काहींनी पोलिसांना फोन केला. रुग्णवाहिकेत काहीतरी चाललंय, संशयास्पद आहे. लोकांनी दरवाजाकडे झेप घेतली. ड्रायव्हर मागे हटला. हात थरथरत होता. त्याने शेवटी दरवाजा उघडला आणि क्षणभर सर्व काही थांबलं. वारा थांबला, आवाज थांबला आणि लोकांच्या श्वासाचा आवाजही थांबला. आत बसलेल्या होत्या मुली. हो, तरुणींचा एक गट. सर्वजणी सजलेल्या, नटलेल्या. काहींच्या हातात बांगड्या, काहींच्या चेहऱ्यावर हसू. एक ब्लूटूथ स्पीकर वाजत होता. कमरपट्टा, सारखं गाणं. लोक सुन्न झाले. हे काय, रुग्ण नाही, या तर पार्टीला जात आहेत. एकीने हसत सांगितलं, गरबा खेळायला जात होतो आम्ही. कॉलेजचा प्रोग्राम आहे, उशीर झाला म्हणून रुग्णवाहिका घेतली. सगळे थबकले. सायरन का लावला. अरे मजेत लावला, लवकर पोहोचायचं होतं. गर्दीचा मूड संतापात बदलला. रुग्णवाहिका ही मस्ती करण्याचं साधन नाही. कोणी म्हणाला, हा जीव वाचवायचं वाहन आहे, तमाशा नाही. इतक्यात राजवाडा पोलीस घटनास्थळी आले. चारही बाजूंनी गाडी घेरली गेली. अधिकाऱ्याने शांतपणे पाहिलं. आत कोणीतरी स्ट्रेचर नाही, औषध नाही, फक्त बॅगा, कपडे आणि डान्सचे वस्त्र. कुठली कॉलेज, अधिकारी विचारतो. गवळी मेडिकल कॉलेज, एकीने उत्तर दिलं. आणि ही रुग्णवाहिका ओळखीच्याचीच आहे, फक्त 1 तासासाठी घेतली. अधिकाऱ्याने कठोर नजरेने ड्रायव्हरकडे पाहिलं. सायरन कोणत्या परवानगीने लावला. ड्रायव्हर काही उत्तर देऊ शकला नाही. नागरिक चिडलेले. काही व्हिडिओ शूट करत होते. काही म्हणत होते, हे बघा, रुग्णांसाठी असलेली गाडी मस्तीकरिता वापरतात. अधिकाऱ्यांनी परवानगीचे फोटो घेतले. चालकाला नोटीस दिली आणि सर्वांना समजावलं, हा प्रकार पुन्हा झाल्यास थेट केस दाखल होईल. त्या मुलींनी चेहरा खाली घातला. काही जणींच्या डोळ्यात पश्चाताप, काहींच्या डोळ्यात लाज. रुग्णवाहिका तिथेच थांबली आणि सायरन अखेर बंद झाला. रात्री उशिरा सर्वांनी तो व्हिडिओ पाहिला. सोशल मीडियावर डेडलाईन झळकली. रुग्णवाहिकेतून येत होता आवाज. दरवाजा उघडला तर आत मुलीच मुली. शहरभर चर्चा सुरू झाली. कोणी म्हणालं, ही मुलींची चूक नाही, समाजाची बेपरवाही आहे. तर कोणी म्हणालं, अशा प्रकारामुळे खरी रुग्णवाहिका थांबते. त्या रात्री सायरन थांबला होता, पण लोकांच्या मनात तो अजूनही वाचतोय. हसण्याच्या आवाजात, निष्काळजीपणाच्या प्रतिध्वनीत. त्या एका घटनेने दाखवलं, कधी कधी आपल्याकडून मजा करताना घेतलेले निर्णय एखाद्याच्या जीवनावर सावली टाकू शकतात. रुग्णवाहिकेतून येणारा तो हसण्याचा आवाज आजही कोल्हापूरच्या रस्त्यांवर गुंजतो. एक आठवण म्हणून, एक इशारा म्हणून. रुग्णवाहिकेतून येत होता आवाज रडण्याचा नाही हसण्याचा. आणि त्या हसण्याने संपूर्ण शहर हादरलं.